प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। भारतीय जनता पक्षाला केंद्रात निवडून आणण्यासाठी, भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये सत्तारूढ करण्यासाठी मुद्दामहून काँग्रेस पक्षानं आम्हाला महाआघाडीमध्ये येऊ दिलं नाही असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केला। प्रकाशजी आंबेडकरांनी आरोप करताना स्पष्टपणे म्हटलंय की भारतीय जनता पक्ष म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच भारतीय जनता पक्ष, हे लपून राहिलेलं नाही। हे आळीपाळीनं सत्तेवरती येतात, कधी ते येतात सत्तेवर, कधी हे येतात सत्तेवर, परंतु सत्तेवर येण्यासाठी मात्र ते एक दुसऱ्यांना लपून छपून मदत करतात। ह्या वेळेला त्यांनी खुलेआम मदत केली। ती खुलेआम मदत अशी होती की महाविकास आघाडीमध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीला घेतलंच नाही। जर लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सन्मानानं सामील करून घेतलं असतं तर आज केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचं सरकार नसतं। तिथे महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडीचं सरकार स्थानापन्न झालं असतं, परंतु काँग्रेसला तसं नको पाहिजे होतं। अर्थात काँग्रेसला तसं का नको पाहिजे होतं हे उघड आहे, कारण संघाची शताब्दी वर्ष सुरू आहे आणि संघाच्या शताब्दी वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तारूढ पाहिजे ही काँग्रेसची ही मानसिकता आहे, हे काही लपून राहिलेलं नाही। अन्यथा मित्रांनो, जिथं लोकसभेमध्ये ह्या वेळेला सगळ्यात कमी जागा भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहे आणि जर काँग्रेसने जर दावा केला असता सत्तेवर तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी सत्ता स्थापन करू शकली असते, परंतु त्यांनी तसं काही केलं नाही, सत्तेचा दावा केला नाही आणि तो दावा मात्र भारतीय जनता पक्षाला करायला त्यांनी मोकळं ठेवलं। शताब्दी वर्ष आहे, शताब्दी वर्षामध्ये संघाचा माणूस तिथं प्रधानमंत्री पदावर पाहिजे। संघाचा माणूस हा उघडपणे नरेंद्र मोदी आहे। काँग्रेसला तशी उघड भूमिका घेता येत नाही, कारण त्यांची ती राजकीय अडचण आहे, मायनॉरिटीचं त्यांना हितसंबंध जपणं आहे, त्यामुळे त्यांना ती उघडपणे बाजू घेता येत नाही। त्यासाठी काँग्रेसनं जन्माला घातलेली RSS आणि RSS जन्माला घातलेली भाजपा, या असं ते चौकटीचं राजकारण आहे आणि त्या चौकटीच्या राजकारणातूनच भारतीय जनता पक्षाला संघाच्या शताब्दी वर्षात भारताच्या केंद्रीय सत्तेमध्ये सत्ता स्थापन करायला संधी मिळाली। काँग्रेसनं ती संधी उपलब्ध करून दिली। महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसनं भाजपाला सत्तेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले। अर्थात प्रकाशजी आंबेडकरांच्या दाव्यामध्ये नेहमी सत्यता भरलेली राहते। प्रकाशजी आंबेडकर हे उगाच कोणतंही विधान करत नाही, लावली जीभ टाळ्याला असा त्यांचा काही प्रकार नसतो। त्यांच्या प्रत्येक विधानाच्या मागे एक अभ्यास राहतो आणि त्या अभ्यासानुसार ते बोलत राहतात। आणि आजवर प्रकाशजी आंबेडकरांनी गेल्या 40-45 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये जे काही राजकीय अंदाज त्यांनी व्यक्त केलेले आहेत किंवा राजकीय भाष्य त्यांनी जे काही व्यक्त केलेलं आहे ते कधीही खोटं ठरलेलं नाही। उलट प्रकाशजी आंबेडकर जे म्हणतात ते सत्य ठरलेलं आहे आणि त्यामुळे आज देखील प्रकाशजी आंबेडकरांनी जो आरोप केलेला आहे की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करता यावं, त्यांची सत्ता निर्माण व्हावी, ह्यासाठीच काँग्रेस पक्षानं आणि त्यांचे इतर बाकी जे काही समविचारी पक्ष आहे त्यांनी महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेतलेलं नाही, याकडे आपण लक्ष द्यायला हवं असं बाळासाहेब स्पष्टपणे बोलतात। निश्चितपणे याच्या मागे सत्य इतिहास दडलेला आहे। मित्रांनो, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांचं साटेलोट आपण समजून घ्यायला पाहिजे आणि आपला हक्काचा पक्ष जो आपल्यासाठी, वंचितांसाठी, शोषितांसाठी, गोरगरिबांसाठी लढतो, मग तो वंचित बहुजन आघाडी असेल, रिपब्लिकन सेना असेल, त्यांना बळ दिलं पाहिजे, आंबेडकर घराण्याला बळ दिलं पाहिजे। ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर असतील किंवा आनंदराज आंबेडकर साहेब असतील,
या आंबेडकर घराणं समाजासाठी लढतंय, समाजातील शोषित, वंचित, सर्वहारा समूहासाठी लढतंय, लढत देता आलेला आहे. अशा या घराण्याला राजकीय स्तरावरती साथ देणं हे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.